नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन भागामध्ये. मित्रांनो, आताच नुकतीच 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने एक नवीन पेन्शन स्कीम लॉन्च केलेली आहे. या पेन्शन स्कीम नंतर देशभरामध्ये चर्चा सुरू झाली की NPS, UPS का OPS या तीन पेन्शन स्कीम पैकी कोणती स्कीम घ्यायची. तर मित्रांनो, 2024 या सालामध्ये केंद्र सरकारने नवीन पेन्शन स्कीम, ज्याला UPS असं नाव दिलेलं आहे, ती 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली आहे. या 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना व जर राज्य सरकारांनी ही स्कीम लागू केली तर एकूण 90 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेमध्ये नेमके काय नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी युवराज जगताप. स्वागत आहे तुमचं अनमोल गिरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन ठेवायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत युनिफाईड जी काय स्कीम, पेन्शन स्कीम गव्हर्नमेंट आणलेली आहे, UPS, ज्याला युनिफाईड पेन्शन स्कीम असं म्हटलेलं आहे. तर ती 24 ऑगस्ट 2024 रोजी नुकतीच लॉन्च झालेली आहे. आणि ती लॉन्च झाल्यापासून देशभरामध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत की कोणती पेन्शन स्कीम नेमकी फायद्याची आहे आणि पूर्ण देशातील केंद्रीय कर्मचारी याच हिशोबामध्ये आहेत की आपल्याला कोणत्या स्टेजवरती कोणती पेन्शन मिळेल. मित्रांनो, या पेन्शन स्कीममध्ये सरकारने असं नमूद केलं आहे की किमान 50% पेन्शन ही कर्मचाऱ्याला नक्की मिळेल, म्हणजे त्याच्या रिटायरमेंट नंतर. म्हणजे जर एखादा कर्मचारी रिटायर झाला, 25 वर्षाची सेवा देऊन रिटायर झाला, तर त्यावेळेस त्याचं जे एकूण सरासरी शेवटच्या वर्षाचं बेसिक असेल, मूळ वेतन असेल, त्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम आणि महागाई असं मिळून एकत्रित पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळणार आहे. आपण जाणून घेऊयात की नेमकं यामध्ये एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची 25 वर्ष सेवा झालेली आहे आणि तो व्यक्ती रिटायर होत आहे आणि शेवटच्या वर्षामध्ये त्याचं एकत्रित मूळ वेतन म्हणजे सरासरी मूळ वेतन हे 1 लाख रुपये आहे. तर त्या कर्मचाऱ्याला मिळणारी पेन्शन ही मूळ वेतनाच्या 50% म्हणजेच 50,000 प्लस महागाई, म्हणजेच सध्याचा महागाईचा रेट आहे 50%, म्हणजेच 50,000च्या 50% 25,000 होतात. अशी मिळून 50,000 अधिक महागाई 25,000, अशी एकूण 75,000 रुपये त्या व्यक्तीला पेन्शन मिळेल. अगदी असंच 50,000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत देखील आहे की 50,000 रुपये जर एखाद्याचं सरासरी मूळ वेतन असेल तर त्याला पेन्शन मिळेल 25,000 प्लस त्यावेळेस महागाईचा दर समजा 50%च आहे असं समजूयात, तर 25,000च्या 50% 12,500 म्हणजे 37,500 रुपये एकत्रित पेन्शन त्या व्यक्तीला मिळणार आहे. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा इन बिटवीन मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मिळणारी पेन्शन ही कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या कमी असणार आहे, 60%च असणार आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला जर 50,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर त्याला त्याच्या कर्मचाऱ्याला 50,000 रुपये मिळत असेल आणि त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या प्रमाणामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना त्यामधील जवळजवळ आपण 5,000 म्हणजे त्याचे 10% होतील आणि 30,000 रुपये पेन्शन प्लस महागाई अशा प्रकारे त्यामध्ये ती पेन्शन त्या कुटुंबाला मिळणार आहे. म्हणजे आपण एक लक्षात घ्यायचं की 25 वर्ष सेवा झाल्यानंतर जर एखादा कर्मचारी रिटायर होत असेल तर शेवटच्या वर्षातील एकत्रित सरासरी असलेलं मूळ वेतन याच्या 50% अधिक महागाई ही प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते. त्यामुळे सध्या महागाईचा दर हा 50% आहे. तो त्या हिशोबानं, आताच्या हिशोबानं मी ही आकडेवारी आपणासमोर मांडलेली आहे. तर त्याचबरोबर त्यामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 10 वर्ष जरी झाली असेल, किमान 10 वर्ष, तरी देखील त्या व्यक्तीला किमान 10,000 रुपये पेन्शन ही नक्की मिळणार आहे. आणि यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील त्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर कर्मचारी रिटायरमेंट नंतर ग्रॅच्युटी आणि लमसम अमाऊंट देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. असे वेगवेगळे फायदे यामध्ये सांगितलेले आहेत. आता NPS आणि UPS मध्ये काय बदल आहे, महत्वाचा बदल जो आहे तो मी इथे सांगतो. तो म्हणजे NPS मध्ये कुठल्याही प्रकारे अशी
फिक्स पेन्शन मिळण्याची काहीही गॅरंटी नव्हती, ती UPS मध्ये देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, NPS मध्ये कर्मचाऱ्याचा 10% हिस्सा आणि सरकार जमा करत असलेला 14% हिस्सा, असा एकूण 24% हिस्सा जमा होतो. पण त्याचबरोबर या ठिकाणी UPS मध्ये मात्र कर्मचाऱ्याचा 10% व सरकारचा 18.5% म्हणजे 28.5% पेन्शनचा हिस्सा जमा होणार आहे. हा एक त्यातला प्रामुख्यानं दिसणारा बदल आहे व गॅरंटीड पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे आपण या युनिफाईड पेन्शन स्कीम बद्दल आपण माहिती जाणून घेतलेलीच आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे आणि जे ऑलरेडी रिटायर झालेले आहेत त्यांना देखील ही योजना लागू होणार. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी UPS, OPS आणि NPS या तीनही पेन्शनचे बेसिक जे कंपॅरिझन आहे ते आणणार आहे. तर त्या व्हिडिओला देखील आपण पहा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.